आवाज मानदेशाचा। सडा वाघापूर आणि सडा दाढोली परिसरातील पवनचक्की कंपनीच्या केबल चोरणाऱ्या टोळीला पाटण पोलिसांनी अखेर जेरबंद केले। 6 जणांच्या टोळीकडून पोलिसांनी केबल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। कराड तालुक्यातील रुपेश दिलीप पाटील राहणार पोतले, राहुल दादासो कदम राहणार वडगाव, संतोष शामराव सरगर चिखली आणि यशवंत सुतार राहणार सुतारवाडी सनपूर तालुका पाटण, बबन बापू कस्तुरे आणि कृष्ण धोंडीराम गावडे दोघेही राहणार ताराबाई पार्क कोल्हापूर अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत। पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात पवनचक्कींची केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते। निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या पथकाने गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे 6 आरोपींना अटक केली। उप अधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या सूचनेनुसार पाटण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण, राजेंद्र सदगर, संजय राऊत, आनंदा आव्हाड, पोलीस हवालदार वैभव पुजारी, उमेश मोरे, अमृत आळंदे, दादासो लोंढे, आबासाहेब गलांडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।